नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत रानवीर, तालुका पेठ, जिल्हा नाशिक या ठिकाणी काकडीचा प्लॉट बघण्यासाठी. अतिशय थंडीच्या वातावरणातले हा काकडीचा प्लॉट आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर ही काकडी आहेत. आपण ह्या काकडीच्या शेतकऱ्यांचं मनोगत, त्यांचे या काकडीविषयीचे काय अनुभव आहे ते विचारण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव आनंदा लक्ष्मण भुसारे. आनंदा लक्ष्मण भुसारे, गाव रानविहीर, तालुका पेठ. आता ही जी काकडी बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला आहात, तुमच्या गावातच आहेत. तुम्हाला काय वाटतं या काकडीविषयी? ह्या काकडीला पाहून आमच्या गावात नवीन नवीन दरवर्षी 2 वर्षापासून शेतकरी करून राहिलेत. आम्ही पण चालू वर्षी केलेले आहे, पण थोडा ग्रुप आहे, कमी केलेली आहे. या पुढच्या वर्षापासून जवळजवळ 10-20 शेतकरी हीच काकडी लागवड करतील. 10-20च्या वरती शेतकरी असतील. आणि या काकडीला कलर चांगला आहे, माल चांगला येतो आणि भरपूर किंमती भेटते. आता मागच्या आठवड्यात 1500 पाऊस जाळ्या गेल्या, 1500 रुपयाला जाळे गेले. आता सध्या आज कालपर्यंत 1200 ते 1300 पाऊस जाऊन राहिलाय. तर हे काकडीला आवक भरपूर आहे, कलर चांगला आहे आणि मालही भरपूर येतो. थंडीत चांगली वाढ घेते. तुम्ही काय अजून शेतकऱ्यांना, गावच्या शेतकऱ्यांना, परिसरातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल? काकडी लावताना काय काळजी? आता ते शेतकऱ्यांना सांगून येईन तेच तयार आहेत. जवळजवळ शेतकरीच तयार आहेत का 10-20 शेतकरी पुढच्या वर्षी नक्कीच राहतील ह्याच गावात. नक्कीच नक्कीच राहतील. तुम्ही समाधानी आहात? आम्ही समाधानी आहोत. थोड्या करून हे 40-50 हजाराची आम्हाला त्याच्यात नफा झालेला आहे. थोड्याच दिवसात आणखी चालू आहे. यापुढे जास्त पोरं क्षेत्र वाढवतील अशी आमची अपेक्षा आहे. जास्त क्षेत्रावर काकडीच लागवड राहील, कारण तंबाटी जगून राहिला नाही म्हणून तंबाटी सोडत आणल्या